हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा आपला मिनी व्लॉग आहे हा आणि खूप लाँग असा मिनी व्लॉग आहे। आम्ही गेलो होतो दत्तजिरी येथे। दत्तजिरी हे मेळघाटमधील खूप सुंदर आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे। तिथे दत्तजिरीला खूप छान अशी दत्ताची मूर्ती आहे आणि दत्ताच्या मूर्तीच्या खालून 2 दगड आहेत, त्याच्यातून झरे फुटलेले आहेत पाण्याचे आणि त्याच्यामधून छान अशी नदी वाहते, म्हणून दत्तजिरी असं नाव पडलेलं आहे त्या गावाचं। आणि इतकं छान पाणी, इतकी छान नदी होती आणि स्वानंदी तर भयानक अशी एन्जॉय करत होती। पाण्यातून काही केलं ती निघायलाच तयार नव्हती आणि मी सुद्धा भरपूर असं एन्जॉय केलं तिथे आणि खूप छान छान अशी फोटो काढली। आणि तुम्हाला सुद्धा अशा ठिकाणी काही फिरायला आवडत असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे निसर्गरम्य वातावरणासारखं फिरायला। खूपच छान वातावरण आहे तिथे आणि पूर्ण हिरवळ हिरवळ आहे सगळीकडे आणि खूप मोठे मोठे मंदिरंसुद्धा आहे तिथे। मला पण खूप छान वाटलं। आम्ही पण नदी म्हणजे छोटीशी झरी होती, तिथे खूप छान असं एन्जॉय केलं। मोठी नदीसुद्धा आहे तिथे। मंदिराच्या बॅक साईडला चंद्रभागा जी पंढरपूरला वाहते तीच तिथून वाहते असं म्हटलं जाते आणि तिथे खूप मोठा असा डॅमसुद्धा आहे चंद्रभागेचा। तिथे आम्ही गेलो नाही कारण खूप वेळ झाला होता आम्हाला। फिरता फिरता कळलंच नाही की किती वेळ झाला आणि मग खूप वेळ होऊन गेला आणि जायला काही मिळालं नाही। हा आहे दरवाजा। आजूबाजूने खूप छान असे हत्ती तयार केलेले आहे आणि इकडे बघा पूर्ण दगडं आहेत। पहाडात कोरलेलं हे मंदिर आहे, खूप छान असं। आणि भरपूर जण असे आले होते तिथे फिरायला आणि दत्तजिरीला 150 पायऱ्या आहेत। वरती खूप छान असं महादेवाचं पिंड आहे आणि तिथे सुद्धा खूप छान असं वातावरण आहे। वरून बघितलं की हे बघा पूर्ण दिसतं, पूर्ण आपलं विदर्भ दिसतं। इतकं छान वाटतं। इकडून चिखलदरा दिसतो, इकडून परतवाडा दिसतं, इकडून वझर डॅम वगैरे सगळं काही दिसतं पहाडावरून। आणि हे बघा हीच आहे ती दत्ताची मूर्ती, म्हणजे की हेच मंदिर आहे दत्ताचं ज्याच्या खालून झरे फुटलेले आहे। कसा वाटला मिनी व्लॉग तुम्ही मला कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा।